विश्ववंदनीय विश्वशांतीदूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणप्रेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी त्रिविध वैशाख पौर्णिमेच्या पावन मंगलमय दिनी साळवे परिवाराने आपल्या सम्यक श्रद्धेतून आपल्या घरी या सकाळच्या प्रहरी बुद्धपूजा परितदेशना धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करून आपल्या जीवनामध्ये अनंत असीम पुण्य संपादन केलं आहे. या निमित्ताने संपूर्ण साळवे परिवारांच्या प्रती व तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी, त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका यांच्यासाठी सर्व दुःखातून मुक्त होण्यासाठी भगवंताची ही मंगलमय देशना आपण सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनी श्रद्धायुक्तताने श्रवण करावी. आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम मंगलमैत्रीची भावना व्यक्त करून धम्मदेशनेला प्रारंभ करतो. आपण शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे. तर आज या मंगलमय दिनी आजचा दिवस बघा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्रिविध पावन वैशाख पौर्णिमा आज आहे आणि ताईने बऱ्याच वेळेस फोन केला म्हणते जे आमच्याकडे थोडीशी बुद्धपूजा करावी. तसं निमित्त आहे की आपण जे जळगाव शहरामध्ये फार ऐतिहासिक असं कार्य हाती घेतलेलं आहे. आपल्या सप्तपर्णी अरण्य बुद्धिस्ट मॉन्स्ट्री संघभूमी उमाळा या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये फार मोठं काम भविष्यामध्ये होणार आहे. तर त्या कार्यासाठी दानपुण्य आमचीही श्रद्धा आहे, आमची इच्छा आहे त्या कार्यासाठी दानपुण्य करावं. 2-4 वेळेस ताईंचा फोन आला आणि या बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने मग त्यांना म्हटलं ठीक आहे, सकाळची वेळ आहे, या सकाळच्या प्रहरी आपण आज तसं शेड्यूल फार बिझी आहे पण ताईंच्या श्रद्धेमुळे आज सकाळी बघा आपण थोडा त्यांना वेळ दिला. खरं तर भोजनदानाची पण त्यांची इच्छा होती पण म्हटलं भोजनदान काय होणार नाही कारण 2-3 ठिकाणी प्रोग्राम असल्यामुळे. परंतु आज हे जे आपण पुण्य संपादन केलं, हे जे कुशल कर्म आज आपण करत आहात अत्यंत महान आणि असीम असे पुण्यकर्म आहे. तसं बौद्ध साहित्यामध्ये प्रत्येकच पौर्णिमेला महत्त्वाचं स्थान आहे. प्रत्येक पौर्णिमा बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाशी निगडित आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या घटना बुद्ध धम्मामध्ये पौर्णिमेला घडलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रत्येक पौर्णिमा बौद्ध साहित्यांच्या दृष्टिकोनातून, धम्म बांधवांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की प्रत्येक पौर्णिमेला आपण उपोषदशील धारण केलं पाहिजे, अमावस्येला आपण उपोषदशील धारण केलं पाहिजे, अष्टमीला सुद्धा आपण उपोषदशील धारण केलं पाहिजे. कारण उपोषदशील धारण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य आपण संपादन करू शकतो. आणि त्यामुळे आजची ही बघा वैशाख पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा संपूर्ण विश्वामध्ये म्हणजे असं एकही म्हणजे देश नाही आहे की ज्या देशामध्ये आज वैशाख पौर्णिमा संपन्न होत नाही. अगदी पाकिस्तान असेल किंवा अफगाणिस्तान असेल, बलुचिस्तान असेल, त्याही ठिकाणी बघा भगवंताचे अनुयायी आपल्याला पाहायला मिळतात. कारण चक्रवर्ती सम्राटशोकांचं जे राज्य शासन होतं अगदी कन्याकुमारीपर्यंत म्हणजे संपूर्ण या जम्बूद्वीपावरती त्यांचं अधिराज्य होतं. आणि त्यामुळे बौद्ध धम्माची जी मुळं आहेत तर या संपूर्ण भारत देशामध्ये तर आहेच आहे, परंतु संपूर्ण विश्वामध्ये बौद्ध धम्माची मुळं बघा रुजलेली आहे. कारण भगवंताचा धम्म मानवतावादी आहे. मनुष्याला कशा प्रकारे सुखाने, समृद्धीने आणि आनंदाने जीवन जगावं यासाठी भगवंताचा धम्म बघा मनुष्याला मार्गदर्शन करत असतो. आणि त्यामुळे संपूर्ण विश्वामध्ये ही वैशाख पौर्णिमा अत्यंत सन्मानपूर्वक, थाटामाटाने आणि आनंदाने बघा संपन्न होत असते. कारण वैशाख पौर्णिमेचे विशेष महत्त्व बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की जेव्हा जेव्हा बोधिसत्व या संसारामध्ये जन्म घेत असतो तर बोधिसत्व जन्म घेण्याच्या पूर्वी या संसारामध्ये अनेक प्रकारचे प्रवाह या सृष्टीमध्ये असतात. मग कर्मकांडाचा प्रवाह असेल, ईश्वरवाद असेल, आत्मा असेल, परमात्मा असेल
किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अकुशल कर्माच्या द्वारा लोक जीवन जगणारे असतात, परंतु बोधिसत्वांचा जन्म जेव्हा या सृष्टीमध्ये होत असतो तर संपूर्ण प्राणी मात्र अत्यंत प्रसन्न होत असतात, आनंदी होत असतात. म्हणजे अगदी मनुष्य प्राणी तर आनंदी होतातच, परंतु निसर्ग सुद्धा बोधिसत्वाच्या जन्माने आनंदित होत असतो. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बघा लुंबिनी वनाचं वर्णन आलेलं आहे, ज्या लुंबिनी वनामध्ये बोधिसत्वाचा बघा जन्म झालेला आहे. बाबासाहेबांनी तिथे लिहिलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचं वर्णन केलं गेलेलं आहे. बघा आज या वैशाख पौर्णिमेच्या दिनी सिद्धार्थ बोधिसत्वाचा बघा जन्म झालेला आहे. त्या लुंबिनी वनाचं आपण जर दर्शन घेतलं तर जिथे बोधिसत्वाचा जन्म झालेला आहे, म्हणजे ज्या शिळेवरती ज्या दगडावरती महामायेने पाय ठेवून उभ्यानेच बोधिसत्वाला जन्म दिला, ती शिळा तो दगड आजही आपल्याला लुंबिनी वनामध्ये पाहायला मिळतो. जर आपण लुंबिनी वनात कधी गेलात तर ते आजही बघा आपल्याला पाहायला मिळतो. त्या लुंबिनी वनाच्या विहाराच्या बाजूलाच चक्रवर्ती सम्राट अशोकांनी 16व्या वर्षी जेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला, तर राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण या जेवढे काही धार्मिक स्थळं आहेत त्या संपूर्ण धार्मिक स्थळांचं दर्शन घेण्याचं ठरवलं आणि आपल्या मंत्रिमंडळासह जेव्हा ते लुंबिनीला गेले त्यांना अत्यंत प्रसन्नता वाटली, आनंद वाटला. आणि चक्रवर्ती सम्राट अशोकांचं एक महान कार्य, जिथे जिथे त्यांनी भेटी दिल्या बघा तिथे तिथे त्यांनी शिलालेख कोरलेले आहे. तो एक इतिहास आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या स्तंभावरती त्याने तिथे म्हणजे लिपिबद्ध केला आहे की सिद्धार्थ बोधिसत्वाचा या ठिकाणी जन्म झालेला आहे. हा ऐतिहासिक पुरावा म्हणजे आपल्याला पाहायला मिळतो. आणि तिथे त्यांनी लिहून ठेवलं की जो त्या काळामध्ये लोकांना कर दिला जायचा, तर तो कर 100 रुपये, 1 रुपया जर कर असेल तर त्याचा चौथा भाग म्हणजे अगदी 25% कर म्हणजे 75% कर त्यांनी माफ केला आणि केवळ आजपासून 25% कर येथील लोकांना, लुंबिनी मधील लोकांना आपण देण्याचं त्यांनी म्हणजे आश्वासन दिलं की तुम्ही 100% कर द्यायचा नाही. का? कारण इथे बोधिसत्वाचा जन्म झालेला आहे. अशा प्रकारचा ऐतिहासिक पुरावा आपल्याला लुंबिनी वनामध्ये पाहायला मिळतो आणि त्यामुळे बोधिसत्वाचा जन्म आजच्या या मंगलमय आणि पावन दिनी बघा झालेला आहे. बोधिसत्व संसारामध्ये राहत असतात आणि संसारामध्ये राहून काही वर्षापर्यंत संसारिक जीवन ते जगत असतात. कारण बुद्धत्वाचं ते एक लक्षण असते की अधिक काळापर्यंत ते संसारामध्ये राहू शकत नाही. काही ठराविक काळापर्यंत ते संसारामध्ये राहत असतात, त्यांना संतती प्राप्त सुद्धा होत असते. म्हणजे पारिवारिक जीवन सुद्धा ते थोडक्यामध्ये काही दिवसापर्यंत जगत असतात. आणि वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी महाभ्निष्क्रमण आषाढ पौर्णिमेच्या मंगलमय दिनी केलं. ध्यान मनन चिंतन केलं. त्या काळामध्ये जेवढे ऋषी होते, मुनी होते, तपस्वी होते, तत्वज्ञानी होते, त्या सर्वांकडून त्यांनी ज्ञान आत्मसात केलं. मग अलार कलाम असेल, मग उदकराम पुत्र असेल, मग भृगुऋषी असेल किंवा अन्य प्रकारचे काय तपस्वी असतील, त्या काळामध्ये जे प्रचलित तपस्वी होते त्या सर्वांकडून बघा त्यांनी ज्ञान संपादन केलं, ध्यान मनन चिंतन केलं. आणि 6 वर्षापर्यंत बघा उर्वेला वनखंडामध्ये त्यांनी तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या करत असताना बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथामध्ये आपण वर्णन ऐकतो, अनेक प्रकारचे त्यांना हाल अपेष्टा दुःख सहन करावं लागलं. आणि शेवटी मात्र ते विचार करतात की हा काय दुःख मुक्तीचा मार्ग होऊ शकत नाही. शरीराला यातना देणे, मनाला यातना देणे हा खरोखर दुःख मुक्तीचा मार्ग होऊ शकत नाही. आणि त्यामुळे ते तपश्चर्या ते टाकतात. सुजाता मातेने दिलेली खीर ते सेवन करतात आणि निरंजना नदीच्या सुपतीठ बेटावरती जाऊन बघा तिथे आंघोळ करतात, खीर ग्रहण करतात आणि पुन्हा ताजेतवाने होतात. आणि असं म्हणतात की आता मला बुद्धत्वाचा लाभ होणार आहे. या आशेने जेव्हा ते गयेकडे जात असतात, जिथे एक तृणहार त्यांना 8 मुठी 7 मुठी गवत देतो, त्या गवताचं एक छान छोटंसं ते आसन बनवतात, ज्याला वज्रासन असं म्हटलं आहे. त्या आसनावरती बसतात आणि आसनावरती बसल्यानंतर वज्र संकल्प करतात की जोपर्यंत मला सम्यक संबोधीचा लाभ होणार नाही तोपर्यंत या आसनाला मी सोडणार नाही. मग माझं शरीर, माझे हाडं, माझं रक्त, माझं मांस अगदी गळून जरी पडलं तरी हरकत नाही, परंतु या आसनाला मी बुद्धत्वाची प्राप्ती केल्याशिवाय सोडणार नाही, असा वज्र संकल्प बघा बोधिसत्व करत असतात. आणि बोधिसत्वच असा संकल्प करू शकतो, सर्वसामान्य असा संकल्प करू शकत नाही. आपण जर म्हटलं की मला जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत मी उठत नाही, आपण मेलो तरी ज्ञान प्राप्त आपल्याला होत नाही, कारण आपल्या तशा पारमिता नाही आहे. ऐक ना, ज्ञान प्राप्त होण्यासाठी पारमिता असाव्या लागतात ना, आणि तेवढी प्रज्ञा, तेवढं बल त्यांच्यामध्ये असावं लागतं. आणि बोधिसत्वामध्ये ते बल होतं बघा.
त्यांची पारमिता पूर्ण झाल्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी असा वज्रसंकल्प केला आणि वज्रसंकल्पामध्ये ध्यान मनन चिंतन ते करू लागले. पहिल्या अवस्थेमध्ये, दुसऱ्या अवस्थेमध्ये, तिसऱ्या अवस्थेमध्ये, चौथ्या अवस्थेमध्ये, म्हणजे पहिली ध्यानाची पायरी, दुसरी ध्यानाची पायरी, तिसरी ध्यानाची पायरी आणि चौथी ध्यानाची पायरी क्रमशः हळूहळू हळूहळू बघा या विकाराला नष्ट केलं, त्या विकाराला नष्ट केलं, त्या विकाराला नष्ट केलं, असं विकार नष्ट करता करता बघा म्हणजे बुद्धत्वाला त्यांनी शेवटच्या प्रहरी बघा वैशाख पौर्णिमेच्या या पावन दिनी बघा प्राप्त केलेला आहे, ज्याला सम्यक संबुद्धी असं म्हटलं जातं. मग बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे नेमकं काय, बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं म्हणजे नेमकं काय, तर 4 सत्य त्यांना स्पष्टपणे दिसलेले आहे. कोणते 4 सत्य, तर जगामध्ये दुःख आहे, जगामध्ये मग दुःख आहे, मग दुःख निर्माण कसं होते, तर दुःखाचे कारण सुद्धा काही असले पाहिजे, कारण कारणाशिवाय दुःख निर्माण होऊ शकत नाही. मग कारण जर असेल तर त्याला आपण नष्ट सुद्धा करू शकतो. मग निरोधाचा मार्ग त्यांना सापडला. मग निरोध म्हणजे काय किंवा निरोध आपण कसा करू शकतो, तर ते म्हणतात की आर्य अष्टांगिक मार्ग हा निरोधाचा मार्ग आहे. दुःखाचं अस्तित्व अगोदर सुद्धा सांगितलं गेलं. कपिल मुनी जे श्रेष्ठ तत्ववेते होते त्यांनी सुद्धा जगामध्ये दुःख आहे असं म्हटलं, परंतु ते दुःख कसं निर्माण होते किंवा ते दुःख कसं नष्ट करू शकते हे मात्र त्यांनी सांगितलं नव्हतं. आणि भगवंताने या श्रेष्ठ अशा 4 आर्य सत्याचा बघा साक्षात्कार केला आजच्या या मंगलमय दिनी. म्हणजे या 4 आर्य सत्याला त्यांनी शोधलं, त्यांनी जाणलं, प्रत्यक्ष रूपाने त्याचं आकलन केलं, त्याचं परीक्षण केलं, त्याचं निरीक्षण केलं आणि हे 4 आर्य सत्याचे जे मूळ मनुष्याच्या मनामध्ये कशा प्रकारचं निर्माण होते. आता दुःख आहे असं आपल्याला वाटतं, पण केवळ वाटून नाही तर त्याची सत्यता, त्याची सत्य परीक्षा आपण घेतली पाहिजे. मग त्याचे कारण सुद्धा भगवंताने सांगितले. जसं जातीपी दुःखा भगवंताने म्हटलं, म्हणजे जन्म दुःख आहे, जरापी दुःखा, व्याधीपी दुःखा, मरणंपी दुःखा, पियोबी दुःखा, अपियोबी दुःखा, संकितेन पच्चुपादान खंदा दुःखा, यंपींची न लभंती दुःखा. म्हणजे ही 12 प्रकारची कारण भगवंताने बघा दुःखाचे सांगितलेले आहे. प्रत्येक मनुष्य दुःखी आहे, कष्टी आहे. वेगवेगळ्या प्रकारचं दुःख मनुष्याला होते. शारीरिक दुःख सुद्धा होते, आध्यात्मिक दुःख सुद्धा होते, सामाजिक दुःख सुद्धा होते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखाने या संसारामध्ये का मनुष्य ग्रासलेले आहे. मग केवळ भगवंताने दुःख सांगलं का, तर बिलकुल नाही. कारण काही लोक भगवंतावर टीका करायचे, अरे सिद्धार्थ गौतम, श्रमण गौतम हे दुःखवादी आहे, केवळ दुःख 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 सांगत असतात असं काही लोकांना वाटते. परंतु भगवंत असे म्हणतात की मी फक्त दुःखवादी नाही आहे, तर मी दुःख सांगतो पण त्या दुःखाचा उपाय सुद्धा सांगतो. म्हणजे मी जर दुःखाचा उपाय सांगितला नसता तर तुम्ही मला कदाचित दुःखवादी सुद्धा म्हणू शकले असते, परंतु मी दुःखाचा उपाय सुद्धा सांगतो. ते दुःख का निर्माण होते हे सुद्धा मी सांगतो. आणि भगवंताने बघा त्या तृष्णा सांगितल्या, काम तृष्णा आहे, भवतृष्णा आहे, विभव तृष्णा आहे. या सर्व प्रकारच्या तृष्णेला, तृष्णा म्हणजे तहान, तृष्णा म्हणजे आसक्ती, तृष्णा म्हणजे लोभ, अगदी छोट्या मोठ्या गोष्टींच्या प्रती आपल्या चित्तामध्ये असणारी जी काही भावना आहे ज्याला तृष्णा असं म्हटलेलं आहे. बघा म्हणजे छोटीशी गोष्ट जर आपल्याला प्राप्त नाही झाली आपण दुःखी होतो, कष्टी होतो. आपली इच्छा पूर्ण नाही झाली तर आपण दुःखी होतो, कष्टी होतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमुळे जे उत्पन्न होणारी जी भावना असते तर त्याला बघा तृष्णा असं म्हटलेलं आहे. आणि ही तृष्णा मनुष्य जेव्हा जन्मास येतो तेव्हापासून ते अगदी मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही तृष्णा बघा मनुष्याचा पाठलाग करत असते. अनेक जाती संसारंग संधा विसा आणि विसंग गहकारकं गवे संता दुःखा जाती पुनंग पुनंग, दुःखा जाती पुनंग पुनंग असं भगवंताने म्हटलं आहे. या अनेक जन्मामध्ये या तृष्णेच्या द्वारा मी जन्म ग्रहण केला आहे. परंतु हे तृष्णे मी तुला आता ओळखलं, मी तुला जाणलं, मी तुला पाहिलं, आता मी पुन्हा तुझं घर निर्माण होऊ देणार नाही, कारण मी आता छिन्न विच्छिन्न तुला केलेला आहे. म्हणजे जे जन्म प्राप्त होण्यासाठी जी नामरूपाची आवश्यकता असते, ज्या तृष्णेची आवश्यकता असते, ही सर्व प्रकारची तृष्णा मी आता नष्ट केलेली आहे असं भगवंताने म्हटलं आहे. मग त्याचा निरोध सुद्धा होऊ शकतो. तर निरोध होण्याचा मार्ग बघा आर्य अठांगिको मगो, एका एको मग्गो आर्य अठांगिको मगो. एकमेव या संसारामध्ये मार्ग आहे आर्य अष्टांगिक मार्ग, दुसरा कोणताही मार्ग नाही आहे. भगवंत असे म्हणतात की ज्या मनुष्याला दुःखमुक्त व्हायचं आहे, ज्या मनुष्याला सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करायचा आहे, तर त्या मनुष्याने आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे. सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे, सम्यक वाचा आहे, सम्यक कर्मांत आहे, सम्यक आजीविका आहे, सम्यक व्यायाम आहे, सम्यक स्मृती आहे,
सम्यक समाधी आहे. या आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण जर आपल्या जीवनामध्ये आपण केलं म्हणजे जीवन जगण्याचा योग्य दृष्टिकोन, ज्याला सम्यक दृष्टी असं म्हटलं आहे. सम्यक वाचा चांगली असली पाहिजे, आपली वाणी खोटं बोलू नये, निंदानास्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये, म्हणजे कर्म अत्यंत चांगल्या प्रकारचे असावे. काया वाचा मनाने आपण कधी अकुशल कर्म करू नये, वाईट कर्म करू नये, पाप कर्म करू नये. आपली आजीविका अत्यंत शुद्ध असावी, परिशुद्ध असावी, निर्मळ असावी. म्हणजे परिश्रमाने, घामाने, मेहनतीने आपण धन कमावलेलं असलं पाहिजे. म्हणजे सम्यक आजीविका सुद्धा आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. सम्यक व्यायाम सुद्धा आपण केला पाहिजे. म्हणजे मनामध्ये चांगले विचार उत्पन्न झाले तर अधिक त्याला वाढवलं पाहिजे. मनामध्ये अकुशल विचार उत्पन्न झाले तर त्याला नष्ट करण्याचा, नाहीसा करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपली स्मृती जागरूक असली पाहिजे. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, आपल्या हिताचं काय, आपल्या सुखाचं काय, आपल्या कल्याणाचं काय, ही भावना सुद्धा आपल्या चित्तामध्ये आपण स्मृतीने जागृत ठेवली पाहिजे. आणि ध्यान म्हणून चिंतन करून काया वाचा मनावर संयम ठेवून बघा आपण आपल्या चित्ताला परिशुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे एकंदरीत भगवंताने ही जी 4 आर्य सत्य सांगितले आहे, या 4 आर्य सत्याचं आचरण करणारा मनुष्य या संसारामध्ये बघा आपल्या रागाला नष्ट करू शकतो, आपल्या द्वेषाला नष्ट करू शकतो आणि आपल्या मोहाला नष्ट करू शकतो. आपल्या दुःखाचं मूळ कारण जर कोणतं असेल तर ते म्हणजे राग आहे, द्वेष आहे आणि लोभ आहे. या तीनही विकाराला जो मनुष्य हळूहळू कमी करत असतो, भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे सोनार आपल्या त्या सोन्यातील जे काही छोटे छोटे जे काही कीटक असतात, जे दोषपूर्ण जो काही भाग असतो, त्या दोषपूर्ण भागाला पूर्णपणे तो हळूहळू काढून टाकतो आणि परिशुद्धपणे सोन्याची निर्मिती करत असतो. अगदी त्या सोनाराप्रमाणे मनुष्याने आपल्या प्रज्ञेच्या द्वारा आपल्यामध्ये असणारे छोटे छोटे जे काही दोष असतात, विकार असतात, त्या छोट्या छोट्या विकाराला, छोट्या छोट्या दोषाला आपण नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे आणि आपल्या चित्ताला, आपल्या मनाला परिशुद्ध करण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे. कारण परिशुद्ध जीवन हे सुखकारक असते, परिशुद्ध जीवन हे निर्मळ असतं, परिशुद्ध जीवन हे आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असते. आणि त्यामुळे बांधवांनो बघा, बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे हा तथागतांचा पवित्र असा सद्धम बघा आपल्याला प्राप्त झालेला आहे. या सद्धमाचं अनुसरण करणे, या सद्धमाला जाणणे, समजून घेणे आणि या धम्माचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने आपण करू शकतो, मी काय करू शकतो, माझ्या परिवाराकडून काय करू शकतो, याची सुद्धा जाण आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी सारा भारत बौद्धमय करेल. मला जर आयुष्य लाभलं तर बुद्ध धम्म संघाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माझं जीवन मी खर्ची घालेल, असं बाबासाहेबांचं बघा शेवटचं वचन होतं. परंतु बाबासाहेबांना निसर्गाच्या नियमाला अनुसरून जास्त काय आयुष्य लाभलं नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांची ही जी संकल्पना होती की सारा भारत मी बौद्धमय करेल, ही संकल्पना बघा म्हणजे पूर्ण काही झाली नाही. हळूहळू आता लोक धम्माकडे येऊ लागले, हळूहळू लोक धम्माचं आचरण करू लागले. कारण त्याला कारण असं आहे की जशा पद्धतीने धम्म प्रचार व्हायला पाहिजे तशा पद्धतीने धम्माचा प्रचार आणि प्रसार झालेला नाही. जसे धम्म प्रचारक निर्माण व्हायला पाहिजे, भिक्खू निर्माण व्हायला पाहिजे होते, उपासक उपासिका निर्माण व्हायला पाहिजे होत्या, तशा प्रकारे बघा ते निर्माण झाले नाही. आणि त्यामुळे भिक्खू निर्माण होणं, शीलवान गुणवान उपासक उपासिका निर्माण होणं, धम्माचे प्रचारक निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. बघा ज्या धम्माचे प्रचारक खऱ्या अर्थाने म्हणजे जास्त स्वरूपामध्ये असतात, त्या धम्माचा प्रचार खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. आणि त्यामुळे हा प्रामाणिक आणि शुद्ध उद्देश बघा आपण ठेवलेला आहे. आणि त्यामुळे या जळगाव शहरामध्ये चांगल्या प्रकारचे भिक्खू निर्माण व्हावे, चांगल्या प्रकारचे उपासक निर्माण व्हावे, चांगल्या प्रकारच्या उपासिका निर्माण व्हाव्या. या सम्यक दृष्टिकोनातून 16.5 एकर आपण जागा म्हणजे खरेदी केलेली आहे उमाळा या परिसरामध्ये. 1 कोटी रुपयामध्ये बघा ती जागा आपण खरेदी केली. या मे महिन्यामध्ये खरं तर आज आपल्याला तिथे बुद्ध पौर्णिमा साजरी करायची होती, परंतु काही तांत्रिक कारणामुळे आपली ती डील पूर्ण नाही झाली. परंतु या महिन्याच्या शेवटपर्यंत आपली ती डील नक्कीच पूर्ण होणार आहे. आणि येणारा जो हा वर्षावास आहे, तर येणारा वर्षावास आपण त्या जागेवरती करण्याचा म्हणजे सम्यक संकल्प करत आहोत. आणि त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण नेहमीच लोकांना आवाहन करतो की तुम्ही नेहमी दान पुण्य केलं पाहिजे, कुशल कर्म केलं पाहिजे. कारण दान पुण्य कुशल कर्म हे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला जिवंत ठेवण्यासाठी, भगवंताच्या धम्माला जिवंत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे फुल नाही फुलाची पाकळी आपण सातत्याने दान पुण्य केलं पाहिजे, शीलाचं पालन केलं पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. आणि बुद्ध पौर्णिमा संपन्न करत असताना सुद्धा दान, शील आणि प्रज्ञा या 3 अंगाने बघा आपण बुद्ध पौर्णिमा साजरी केली पाहिजे.
दान केलं पाहिजे. आपण जे काही असेल, जशा पद्धतीचं असेल, कारण आज जे काही आपण दान पुण्य करत आहोत, म्हणजे ज्या पद्धतीने एखादी शेती अगदी भुसभुशीत असावी, काळीशार असावी आणि पाऊस सुद्धा योग्य पडावा, आणि अशा प्रकारच्या शेतीमध्ये जर बी पेरलं असेल तर ते अत्यंत उच्च दर्जाचं पीक त्या ठिकाणी येऊ शकते. अगदी तशाच पद्धतीने आजच्या या पावन दिने, मंगलमय दिने आपलं चित्त प्रसन्न असते, आनंदी असते, आणि या प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने जर आपण आज दान पुण्य केलं तर त्याचं महान आणि असीम असं फळ, पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. तसं दानाचं पुण्य नेहमीच फलदायक असतं, नेहमी चांगल्या प्रकारचं असतं, परंतु मंगल प्रसंगी दान पुण्य करणं आपल्या जीवनातील एक अत्यंत कुशल आणि पुण्याची भावना असते. आणि त्यामुळे आज साळवे परिवाराने हा संकल्प केला की आपल्या सप्तपर्णी अरण्य बुद्धिस्ट मॉनिटरीसाठी दान पुण्य करायचं. व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्रातील श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना आवाहन करतो की ऐतिहासिक या आपल्या सप्तपर्णी अरण्य बुद्धिस्ट मॉनिटरी संघभूमी या कार्यासाठी आपण सढळ हाताने दान पुण्य करून हे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला पोषक असणारं जे कार्य या ठिकाणी आपण करत आहोत, तर या कार्यासाठी नक्कीच दान पुण्य करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करावं. आज या मंगलमय प्रसंगी या त्रिविध वैशाख पावन पौर्णिमेच्या निमित्ताने संपूर्ण साळवे परिवारांना व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बलप्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना वेळेच्या अभावी या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि.